ने सुद्धा सी आणला आणि बी ने सुद्धा एफ आणला, म्हणजे याची लेफ्ट एची लेफ्ट आणि बीची जर राईट, म्हणजे बी हा तुमच्या उजव्या हाताला आहे, बीचा एक माणूस आणि एचा एक माणूस, ही तुमची मिळून एक जोडी होते, बरोबर. मग या एका जोडीचे तुम्हाला मिळतात 200 रुपये, बरोबर. तसंच परत ए ई आणेल, परत बी डी आणेल, बरोबर. तर ह्या दोघांचा एक एक तुम्हाला होणार आहे जोडी, मग तिथे परत तुम्हाला मिळणार आहे 200 रुपये. ओके, असं करत करत खालची लोकंसुद्धा जशी जशी लोक आणणार आहेत किंवा जशी जशी प्रत्येकजण इथं काम करणार आहेत तसे तसे पैसे तुमच्या वरच्यालाही मिळणार आहेत आणि ज्यांनी लोक इथे आणलेली आहेत त्यांनासुद्धा मिळणार आहे. इतका सुंदर असा प्लॅन आहे. बरं, आता तुम्ही मला काय म्हणाल की मॅडम 50 आम्ही जेव्हा लोक आणतो 2 लोक तेव्हा आम्हाला 100 रुपये मिळतात, पण या लोकांनी जर 2 लोक आणली, इकडचा एक आणि तिकडचा एक, तर आम्हाला 200 रुपये कसे मिळतात बरं? कारण की याच्यात तर खरी गंमत आहे. आता मला सांगा, जी लोक तुम्हाला ही आणणार आहेत त्याचे तुम्हाला 200 रुपये मिळणार आहे, पण आज मला सांगा सपोज तुम्ही जर एला तुमच्या डायरेक्टने लावलेला आहे तर तो काहीतरी कमवणारच आहे. मग समजा त्याने दिवसाला 200 रुपये किंवा 200 म्हणा, 500 म्हणा किंवा 1000 रुपये, आपण एक्झाम्पल धरून 1000 रुपये जरी दिवसाला त्याने कमवले तर त्याची 50% रॉयल्टी म्हणजे 500 रुपये हे तुम्हाला मिळणार आहेत, प्लस त्याचे मॅचिंगसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून तुम्हाला आपण त्यांना डायरेक्टला फक्त 50 रुपये ठेवलेला आहे. तसंच सेम बीचं, जो काही बी किंवा बी काम करेल त्याच्या जर रोजचे 500 रुपये येत असतील, 1000 रुपये येत असतील, 2000 येत असतील, त्याच्या मॅचिंग इन्कमच्या 50% रॉयल्टी ही तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे जेवढे जेवढे तुम्ही इथं तुमचे डायरेक्ट लावाल तेवढे तेवढे प्रत्येकांची तुम्हाला त्याची रॉयल्टी मिळत जाणार आहे. ओके, तर आता तुम्ही मला सांगा की तुम्ही म्हणाल मॅडम कंपनीला हे कसं परवडतं बरं, कंपनीला हे कसं परवडतं का? कारण की कंपनीने इथे बट ऑब्वियस इथे स्पीड ब्रेकर लावलेले आहेत. स्पीड ब्रेकर म्हणजे काय? जर समजा स्पीड ब्रेकर नसते लावले आणि फक्त नुसती कंपनी आपल्याला पैसे देतच राहत असली असती तर ते म्हणतात ना पूर्ण हायवेला विदाऊट स्पीड ब्रेकर असतो हायवे, तर तिथं आपला नक्कीच ॲक्सिडेंट होतो आणि नॉर्मल रस्त्यावरती जिथे स्पीड ब्रेकर असतात तिथे आपले ॲक्सिडेंट होत नाही. म्हणून कंपनीने सरळ सरळ आपल्याला इथे स्पीड ब्रेकर काय लावले तर ते जाणून घ्या. पहिलं म्हणजे की तुम्ही इथे एका आय डीवरती दिवसाला फक्त 10 जोड्या लावू शकता, म्हणजे 24 तासामध्ये. तर 24 तास म्हणजे हे कसे, आता रात्रीचे 12 ते दुसऱ्या दिवशी सकाळचे 12पर्यंत तुम्ही लेफ्टला 5 जोड्या, राईटला 5 जोड्या, लेफ्टला 5 लोक, राईटला 5 लोक लावू शकता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीचे 12 ते रात्रीचे 12पर्यंत तुम्ही लेफ्टला 5 आणि राईटला 5 लोक लावू शकता. म्हणजे दिवसात तुम्ही फक्त इथं 10 लोक लावू शकता. ओके, म्हणजे तुम्ही इथं रोजचा इन्कम जवळजवळ 2000 रुपये घेऊ शकता आणि त्याच्यातनं तुमची प्रत्येकी 6वी जोडी ही तुमची कट होणार आहे. राईट. ओके, म्हणजे तुम्ही इथं म्हणजे असे कंपनीने थोडे काही ब्रेक लावलेले आहेत, बट ऑब्वियस कंपनीला सुद्धा परवडलं पाहिजे. नाहीतर 2 महिने कंपनी पूर्णपणे चालली आणि 4थ्या महिन्यात कंपनी बंद पडली, तर असं नको व्हायला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पॉवर ऑफ रॉयल्टी. जसं मी तुम्हाला सांगितलं की पॉवर ऑफ रॉयल्टी म्हणजे काय, ए आणि बीनी समजा रोजचे 2000 रुपये जर कमवले, समजा महिन्याचे त्यांनी जर 60-60 हजार रुपये कमवले, तर तुम्हाला त्यांची फक्त रॉयल्टी येते अगदी 30-30 हजार रुपये, तुम्हाला काहीही न करता. हा आहे रॉयल्टीची पॉवर. ओके, तर मला सांगा आज जर तुमच्या डायरेक्ट लोक, मी म्हणत नाही की लगेच तुम्हाला शक्य होणार आहे 100 लोक तुमच्या जर डायरेक्ट आली विदिन 5 to 6 मंथ, म्हणजे 5 ते 6 महिन्यात सुद्धा येऊ शकतात. जर 100 लोक तुमच्याकडे डायरेक्ट आली तर मिनिमम आपण एकाचे जर 1000 रुपये आठवड्याला धरले तरी आठवड्याचे 1500 रुपये मला मिळणार आहेत. समजा 500 रुपये तुम्हाला मिळतील, 500 × 100 होतात 50,000 रुपये आणि 50,000 ते गुणिले 4 तर मला 2 लाख रुपये, म्हणजे तुम्हाला सुद्धा 2 लाख रुपये इथे महिना मिळू शकतो. बरं, आता हे लगेच होणार आहे का? तर अजिबात नाही.
त्याला एक वेळच लागेल, कारण की पेरलं की लगेच उगवत नाही, तशातला हा प्रकार आहे. म्हणूनच कोणत्याही गोष्टीला आपल्याला वेळ द्यावा लागतो. आता कंपनीने चौथा इन्कम म्हणजे रँक इन्कम ठेवलेला आहे. जशी जशी तुमची टीम वाढत जाते तशी तशी कंपनी तुम्हाला रँक अँड अवॉर्ड्स देते. म्हणजे स्टार हा रँक आहे, त्याला 50 जोड्या झाल्या तर 500 रुपये. सिल्वर हा रँक आहे, 100 जोड्या झाल्या तर 1000 रुपये. गोल्ड रँकला 250 जोड्या झाल्या तर 2500 रुपये. असे स्टेप बाय स्टेप कंपनी 13व्या रँकपर्यंत तुम्हाला अगदी 10 लाख जोड्या तुमच्या जर झाल्या तर 1 CR म्हणजे 1 करोड रुपयेपर्यंत तुम्हाला रँक आणि रिवॉर्ड्स देते. ओके, तर वाय पे स्टाईल म्हणजे काय, तर एवढ्या छोट्याशा अमाऊंटमध्ये म्हणजे तुम्ही 500 रुपयापासून सुद्धा सुरू करू शकता, जिथे तुम्हाला रोजचं इन्कम 200 रुपयापासून 2000 पर्यंत आहे आणि रॉयल्टी इन्कम आहे प्लस रँक इन्कम आहे. आपल्या काही कंपनीमध्ये खूप सारे लोक असे आहेत की ज्यांनी खूप मोठी अचिव्हमेंट केलेली आहे. जसं भाग्यश्री मॅडम असेल, त्यांनी आजपर्यंत 2,57,000 रुपये कमवले आहेत. संजय निंबाळकर सर असेल, त्यांनी आत्तापर्यंत 1 लाख रुपये कमवले आहेत. यास्मिन मॅडम, संतोष सर, असे बरेच जण आहेत बघा. गणेश फल्ले सर, माझं इथे नाव दिसते तुम्हाला, आरती भोसले 62,000. येस, मला फक्त आज काहीच दिवस झालेत, म्हणजे फक्त 5 आठवडे झालेले आहेत, तर मी आत्तापर्यंत एवढा इन्कम घेतलेला आहे. आणि अजून भरपूर कंपनीतली लोक आहेत, जसे आमच्या अर्चना पवार मॅडम असतील, त्यांनीसुद्धा 40,000 रुपयाचा इन्कम घेतलेला आहे. असं स्टेप बाय स्टेप तुम्हाला खूप सुंदर लोक इथं इन्कम घेत आहेत. एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. हा छोटासा व्हिडिओ आहे जो तुमचं अगदी लाईफ बदलू शकेल. आणि तुम्हाला जर हा प्लॅटफॉर्म नक्कीच आवडला असेल तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल की तुम्हाला ज्यांनी हा व्हिडिओ पाठवला आहे त्यांच्याकडे तुमचं रजिस्ट्रेशन करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या कंपनीचं पेमेंट अगदी आठवडा टू आठवडा म्हणजे सोमवारी आपल्याला पेमेंट येतं, अगदीही न चुकता. त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच मी शुभेच्छा देईल. जर तुम्हाला आमच्या कंपनीमध्ये जॉईन व्हायचं असेल तर ज्यांनी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला आहे तुम्ही प्लीज त्यांच्याकडे तुमचं रजिस्ट्रेशन करा. थँक्यू.